नमस्कार. आज आपण एका अशा कथेचा उलगडा करणार आहोत जी कोणत्याही सायन्स फिक्शन सिनेमापेक्षा भारी आहे. ही कथा आहे आपल्या स्वतःच्या घराची, म्हणजे आपल्या पृथ्वीची. तब्बल 4.5 अब्ज वर्षांचा हा थरारक प्रवास. आज आपण पाहणार आहोत की आगीच्या गोळ्यापासून ते आजच्या या सुंदर हिरव्या गार ग्रहापर्यंतचा पृथ्वीचा प्रवास नेमका कसा झाला. तर सर्वात आधी एक विचार करा. आज आपण ज्या सुरक्षित जमिनीवर उभ्या आहोत ती नेहमीच अशी शांत नव्हती. म्हणजे ज्या जागेवर आज तुमची घरे शहरे उभी आहेत ना, ती जागा एकेकाळी 8,500 डिग्री तापमानात उकळणारा लावारस होती. आणि काही काळानंतर तीच जागा चक्क मैलांच्या जाडीच्या बर्फाखाली गाडली गेली होती. ऐकणे थक्क करणारं हा विरोधाभास खरंच डोकं चक्रावून टाकतो. हा संपूर्ण प्रवास आपण 5 टप्प्यात समजून घेणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे पृथ्वीचा अग्निमय जन्म. त्यानंतर पहिले सजीव आणि महासागर कसे बनले ते पाहू. मग हवामान बदल आणि हिमयुगाची थरारक माहिती घेऊ. चौथ्या भागात डायनासॉर आणि त्यांच्या महाप्रलयावर नजर टाकू. आणि शेवटी मानवाचा प्रवास आणि भविष्यात काय दडले ते जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, पृथ्वीचा अग्निमय जन्म. यासाठी आपल्याला वेळेत 4.5 अब्ज वर्ष मागे जावं लागेल. त्या काळी आपली ही सूर्यमाला वगैरे काहीही नव्हतं. फक्त आणि फक्त वायू आणि धुळीचे प्रचंड मोठे ढग अवकाशात तरंगत होते. आता हा सगळा खेळ कसा सुरू झाला ते बघा. एका मृत पावणाऱ्या ताऱ्याची ऊर्जा संपत आली आणि त्यात एक महाभयंकर स्फोट झाला. ह्या स्फोटामुळे अवकाशातील धुळीवर प्रचंड दाब पडला. गुरुत्वाकर्षणामुळे मध्यभागी हायड्रोजन आणि हेलियम एकत्र खेचले गेले आणि एका महास्फोटातून आपल्या सूर्याचा जन्म झाला. त्यानंतर जे उरलेले खडक आणि लघुग्रह होते ते एकमेकांवर आदळू लागले आणि याच प्रक्रियेतून आपली पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले. सुरुवातीला पृथ्वी म्हणजे साक्षात उकळत्या लावाचा एक महासागरच होती. आणि याच गोंधळात एक सर्वात मोठी घटना घडली. थिया नावाचा एक मंगळ ग्रह एवढा मोठा ग्रह थेट पृथ्वीवर येऊन धडकला. या भयंकर धडक्यामुळे पृथ्वीचे असंख्य तुकडे अवकाशात विखुरले गेले. पण गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळे तुकडे पुन्हा एकत्र आले आणि त्यातूनच आपला सुंदर चंद्र तयार झाला. इथून आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळतोय. पहिले सजीव आणि महासागरांची निर्मिती. लाव्हाची ती भयानक स्थिती संपून आता आपला हा तप्त ग्रह हळूहळू शांत आणि थंड होऊ लागला होता. जड धातू पृथ्वीच्या आत गाभ्याकडे ओढले गेले आणि हलके पदार्थ पृष्ठभागावर जमा झाले. आता तुम्हाला वाटेल, इतका गरम ग्रह अचानक थंड कसा झाला? तर याचं उत्तर खरोखरच अविश्वसनीय आहे. पृथ्वीवर लाखो वर्षे लघुग्रह आणि उल्कांचा पाऊस पडत होता. या उल्का नुसते दगड नव्हते, तर त्या आपल्यासोबत मीठ, खनिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी घेऊन आल्या. याच पाण्यामुळे महासागर तयार झाले आणि या महासागरांच्या तळाशी असणाऱ्या ज्वालामुखींच्या उबदार सानिध्यात पृथ्वीवरील पहिल्या सूक्ष्मजीवांनी जन्म घेतला. इथं एक अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे बरं का. बरोबर 2.5 अब्ज वर्षांपूर्वी एक मोठा बदल घडला. या सूक्ष्मजीवांनी जगण्यासाठी सूर्याचा प्रकाशाचा वापर करण्यास सुरुवात केली आणि बाय प्रॉडक्ट म्हणून त्यांनी पहिल्यांदाच पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन सोडला. एक प्रकारे हा आपल्या पृथ्वीचा पहिला श्वास होता. पुढे काय झालं ते आपल्या तिसऱ्या टप्प्यात पाहूया. हवामान बदल आणि हिमयुग. ऑक्सिजन आला म्हणजे सगळं कसं छान होईल असं वाटतं ना, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. या ग्रहाने तापमानातील अत्यंत टोकाचे आणि जीवघेणे बदल अनुभवले. वातावरणात ऑक्सिजन वाढल्यामुळे समुद्रातील आणि जमिनीवरील लोखंडाला गंज चढू लागला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी चक्क आजच्या मंगळ ग्रहासारखी लाल भळक दिसू लागली होती. पण पुढे जाऊन टेक्टॉनिक प्लेट सरकल्या, ज्वालामुखी फाटले आणि वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढल्यानं भयंकर आम्लवर्षा म्हणजेच ॲसिड रेन सुरू झाली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तापमान इतकं खाली आलं की संपूर्ण पृथ्वी एका मोठ्या बर्फाच्या गोळ्यात रूपांतरित झाली. यालाच वैज्ञानिक स्नोबॉल अर्थ म्हणतात. आता एक विचार करा. हजारो वर्षांपर्यंत जेव्हा संपूर्ण पृथ्वी पांढरा शुभ्र बर्फाने झाकलेली होती आणि सूर्याचा प्रकाश थेट रिफ्लेक्ट होऊन परत जात होता, तेव्हा या एवढ्या गोठलेल्या ग्रहावर जीवसृष्टी टिकून तरी कशी राहिली? याचं उत्तर समुद्राच्या तळाशी लपलेलं होतं. पाण्याखालील ज्वालामुखींच्या उष्णतेमुळे हा बर्फ अखेर वितळू लागला. या भयानक परिस्थितीतही जे सूक्ष्मजीव टिकून राहिले ते आता अधिक गुंतागुंतीच्या जीवांमध्ये विकसित झाले. वातावरणातील ऑक्सिजनमुळे
पृथ्वीभोवती संरक्षणात्मक ओझोनचा थर तयार झाला आणि साधारण 47 कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर पहिल्यांदा मॉस या वनस्पतीची वाढ झाली. जमिनीवरील ही पहिली जीवसृष्टी. इथून आपण थेट चौथ्या टप्प्यात प्रवेश करतो, डायनासॉर आणि महाप्रलय. हे युग होतं महाकाय प्राण्यांचं आणि अवाढव्य जंगलांचं. पण या सुवर्णयुगाचा अंत एका भयंकर प्रलयाने कसा झाला हे आता आपण बघणार आहोत. त्या काळचा आपला भूगोल आजच्यापेक्षा एकदम वेगळा होता. पेंजिया नावाचा एकच एक महाकाय खंड अस्तित्वात होता. हळूहळू समुद्रातील जीव जमिनीवर आले आणि हवामान स्थिर झाल्यावर त्यांचं रूपांतर अवाढव्य डायनासोर्समध्ये झालं. भरपूर खाद्य आणि एकदम स्थिर हवामान यामुळे डायनासोर्सनी अक्षरशः पृथ्वीवर राज्य केलं. सुमारे 20 कोटी वर्षांपूर्वी या पॅन्जिया खंडाचे तुकडे होऊ लागले आणि ते एकमेकांपासून दुरावले. याच काळात आफ्रिकेचा एक तुकडा अलग होऊन आशिया खंडाला धडकला आणि त्यातून आपला उत्तुंग हिमालय पर्वत तयार झाला. सगळं कसं अगदी सुरळीत चाललं होतं. डायनासॉर्स मजेत होते. पण 6.5 कोटी वर्षांपूर्वी अचानक एक भयानक संकट कोसळलं. एक सेकंद कल्पना करा. चक्क माउंट एव्हरेस्ट एवढ्या आकाराचा एक महाकाय लघुग्रह तब्बल 80,000 किलोमीटर प्रति तास या अकल्पनीय वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावत होता. ही काही साधीसुधी घटना नव्हती, तर एका पूर्ण युगाचा अंत करणारी ती एक जीवघेणी धडक होती. लघुग्रह जमिनीवर आदळताच जो स्फोट झाला ना, तो एकाच वेळी 10 कोटी अणुबॉम्ब फुटण्या इतका भयंकर होता. पण खरा विध्वंस या धडकेनंतर झाला. आकाशात इतकी धूळ उडाली की सूर्याचा प्रकाश जमिनीवर येणंच बंद झालं. सर्वत्र फक्त अंधार, विषारी वायू आणि भयंकर थंडी. आणि याच अचानक आलेल्या बदलामुळे अन्नाअभावी डायनासॉर्स कायमचे नामशेष झाले. ह्या महाविनाशानंतर आपण आता आपल्या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. मानवाचा प्रवास आणि भविष्य. त्या राखेतून आणि अंधारातून आधुनिक जीवसृष्टीची उभारणी कशी झाली हे खरोखरच प्रेरणादायी आहे. पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. डायनासोरसारखे बलाढ्य प्राणी जर या प्रलयात तग धरू शकले नाहीत, तर मग आपले पूर्वज जे अगदी छोटे सस्तन प्राणी होते ते या काळ्या कुट्ट आणि विषारी वातावरणात जिवंत तरी कसे राहिले? याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच भारी आहे. आपले हे छोटे पूर्वज जमिनीच्या वर न राहता जमिनीखाली खोल बिळे करून सुरक्षित राहत होते. त्यामुळे जमिनीवरची ती गोठवणारी थंडी आणि विषारी वायू यांचा त्यांच्यावर थेट परिणाम झालाच नाही. आणि पुढे जेव्हा 80-90 हजार वर्षांनंतर पुन्हा बर्फ वितळू लागला, तेव्हा हे जीव बाहेर आले. त्यानंतर आफ्रिकेमध्ये हवामान हळूहळू बदलू लागलं. उष्णता वाढली आणि तिथली घनदाट जंगले कमी होऊ लागली. झाडांवर अन्नाचा तुटवडा जाणवू लागल्यानं जमिनीवर अन्नाच्या शोधात दूरवर चालता यावं म्हणून हे सुरुवातीचे वानर चक्क आपल्या 2 पायांवर उभे राहिले. इथूनच खऱ्या अर्थाने मानवाच्या उत्क्रांतीची सुरुवात झाली. हळूहळू आपला मेंदू विकसित झाला. आपण हत्यारे बनवली, भाषा शोधली आणि आजची ही प्रगत संस्कृती उभी केली. पण आता या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यानंतर एका गंभीर वास्तवाची जाणीव होते. निसर्गाने या ग्रहाला घडवण्यासाठी तब्बल 450 कोटी वर्ष लावली. पण त्या तुलनेत अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या काही हजार वर्षांच्या कालखंडात मानवाने प्रगती तर खूप केली, पण त्याचबरोबर पृथ्वीवर प्रचंड प्रदूषण आणि कार्बनचं उत्सर्जनही वाढवलं आहे. आपण आपल्याच हाताने आपल्या ग्रहाचं हवामान पुन्हा एकदा धोक्यात आणलंय. आणि म्हणूनच आपला हा प्रवास आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर संपवत आहोत. ज्या ग्रहाने लावा, बर्फ आणि लघुग्रहांचे प्रलय सहन केले, तो ग्रह तर पुढे नक्कीच टिकून राहील. पण शास्त्रज्ञ म्हणतात, तसा जर हवामानात आणखी एक मोठा आणि वेगवान बदल झाला तर आपलं मानवाचं भविष्य काय असेल? आजचा हा 4.5 अब्ज वर्षांचा इतिहास आपल्याला काहीतरी शिकवतोय ना? यावर नक्की विचार करा. हा संपूर्ण प्रवास ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.